एकनाथ खडसेंचं ठरल्याचं दिसतंय, ते लवकरच भाजपात जाणार आहेत। एकनाथ खडसे यांनी पुढारी न्यूजला याबाबतची माहिती दिली आहे। भाजपात जाणार आहेत, मात्र प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नाहीये। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ऋषिकेश चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। ऋषिकेश, एकनाथ खडसे आता भाजपात जाणार असल्याची माहिती सध्या समजते आहे। निश्चितच गौरी, मोठी बातमी आहे की एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहे। एकनाथ खडसे एकेकाळचे भाजपाचे अत्यंत वरिष्ठ नेते होते। राज्यस्तरीय जे निर्णय असायचे, मोठे निर्णय असायचे, युतीचे निर्णय असो, कुठलाही निर्णय, मोठा निर्णय असो, राज्यातला असो, तो एकनाथ खडसे ते घ्यायचे। पण त्यानंतर त्यांचं फिसकटलं होतं। फडणवीसांची त्यांचं पूर्ण एक संघर्ष झाला होता। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादीमध्ये त्यांना शरद पवारांनी विधान परिषदेमध्ये आमदार पाठवलं। त्यानंतर आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये जाणार असं आपल्याला कळते आहे। एकंदर जळगावमधलं एक मोठं नाव आहे, ते आधीही होतं आणि आता देखील ते जळगावमध्ये मोठं नाव आहे। सध्या तरी जळगावमध्ये गिरीश महाजन आणि त्यांचा खूप संघर्ष सुरू असतो, पण कुठेतरी हा संघर्ष थांबणार असं दिसतंय। काय नेमकी कारणं होती त्यामुळे ज्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय? निश्चितच आता निवडणुका देखील आपण पाहिलं की निवडणुका तर आल्या आहेत, त्यामुळेच निश्चितच भाजपला एक मोठं नाव जळगावमध्ये पाहिजे। की आता आपण पाहिलं की उन्मेष पाटील असतील, जळगावचे एक मोठे खासदार होते, ते आता ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आहेत। त्यामुळेच जळगावला एक मोठ्या नेतृत्वाची गरज आहे। ते निश्चितच त्यांचे मोठं नाव असेल तर एकनाथ खडसे नाव आहे। नक्कीच। नक्कीच ऋषिकेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रकांत पाटील आहेत। चंद्रकांतजी, एकनाथ खडसे आता सध्या भाजपात जाणार आहेत, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी पण ते ऐकतोय, मला कन्फर्म नाही, पण ते कन्फर्म झाल्यानंतरच मी प्रतिक्रिया देईल। आज प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नाही। आज हे फक्त सोर्स आहे, त्याच्यानंतर प्रतिक्रिया दिली जाईल। चंद्रकांतजी, एकनाथ खडसे यांनी स्वतः पुढारी न्यूजला याबाबतची माहिती दिली आहे। हॅलो, प्रवेशाची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे। हॅलो, हो 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 चंद्रकांतजी, पुढारी न्यूजला त्यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे। बरोबर, हरकत नाही। मग ते शिवसेना भाजपा महायुतीमध्ये जर येत असेल ते स्वागतच केलं जाईल त्यांचं। नक्की चंद्रकांतजी, मात्र याचे काय परिणाम होऊ शकतात? तर मोठी बातमी आपण सध्या पाहतो, एकनाथ खडसे आता भाजपात परतणार आहेत आणि स्वतः एकनाथ खडसे यांनी पुढारी न्यूजला याबाबतची माहिती दिली आहे आणि त्यांनी राष्ट्रवादीला राम ठोकल्याचं सध्या समोर येत आहे। तर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय। एकनाथ खडसे लवकरच भाजपात परतणार आहेत आणि पुढारी न्यूजला त्यांनी याबाबतची महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे। तर भाजपा प्रवेशाचा तूर्त विचार नाही अशी त्यांनी माहिती काही दिवसांपूर्वीच दिली होती, मात्र स्वतः त्यांनी याबाबतची माध्यमांना आता माहिती दिलेली आहे। लवकरच ते भाजपात परततील, मात्र प्रवेशाचा मुहूर्त अजूनही ठरलेला नाहीये, त्यामुळे ते नक्की कधी प्रवेश करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। आणि ते बोलताना नेहमी तूर्त असा शब्द वापरत होते, ज्यामुळे मोठी चर्चांना सुद्धा उधाण आलेलं होतं। मात्र त्यांनी आता ही प्रतिक्रिया दिलेली आहे की ते लवकरच भाजपात परततील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का सुद्धा मानला जातोय आणि माध्यमांना एकनाथ खडसे यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे। आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जाते आणि राष्ट्रवादीला याचा मोठा फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार आहेत आणि हा प्रवेश नेमका कधी होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। तर याविषयी बोलण्यासाठी इनपुट एडिटर विठोबा सर सध्या आपल्यासोबत आहेत। विठोबा सर, महत्त्वाची घडामोड सध्या आपण पाहतोय, एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपात परततायत। होय, एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार अशी चर्चा गेली अनेक महिने सुरू आहे। मध्ये ते दिल्लीत गेले, त्याच वेळी तो प्रवेश होईल असं म्हटलं जात होतं, परंतु काही दिवसांनी ते प्रवेश करतील असं सांगण्यात येत होतं। पण आज अखेर त्यांनी सांगितलंय की त्यांचा प्रवेश आता ठरला आहे, फक्त मुहूर्त बाकी आहे। जेव्हा खरं तर रक्षा खडसे त्यांची सून यांना पुन्हा एकदा रावेरमधून खासदारकीसाठी लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली, तेव्हाच खडसे आता पुन्हा भाजपात परतणार का
याची चर्चा सुरू झाली होती. हो. कारण खडसेच लोकसभेच्या मैदानात असतील राष्ट्रवादीकडून अशी चर्चा होती, पण भाजपने रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देऊन तिथं एकनाथ खडसेंसमोर पेच निर्माण केला. खर तर पेच निर्माण केला असं म्हणण्यापेक्षा त्यांची आधीच चर्चा कदाचित झालेली असावी आणि त्याच प्लॅननुसार आता आधी त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे आता भाजपवासी होतील आणि पुन्हा एकदा त्यांची घरवापसी होईल. अर्थात भाजपमध्ये त्यांचं खच्चीकरण झालं असा त्यांचा दावा होता. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचे मतभेद होते हे दिसत होतं आणि त्यानंतर त्यांनी भाजप सोडली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला होता, म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते शरद पवार यांच्याबरोबर राहिले होते. तिथे त्यांना विधान परिषदेची आमदारकीही मिळाली होती. त्यांचा हा राजकीय प्रवास सुरू असताना अचानक लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळी गणितं बदलली आणि पुन्हा एकदा एकनाथ खडसे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये परतणार असणार आहेत याच्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. नक्कीच विठोबा सर मी भाजपात जाणार नाही असं स्वतः त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे नेमकं असं काय घडलं ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला? असं आहे की राजकारणात काहीच हे नसतं. त्याच्यामुळे असं आहे की त्यांनी जरी नाही म्हटलं तरी त्यांची भाषा हळूहळू बदलत गेली आणि त्याच्यानंतर ते म्हणत होते की तूर्त नाही आणि आता हा तूर्तही गेलेला आहे, आता भाजपात जाणार असं ते म्हणालेले आहेत. यामागे मी सांगितलं तसं की अनेक गोष्टी बदललेल्या आहेत की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, राष्ट्रवादीचं खच्चीकरण झालं, इंडिया आघाडीमध्ये फूट पडली, मवियामध्ये जागा वाटपावरून वाद आहेत. त्यातच भाजपने त्यांच्या सुनेला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कदाचित आता त्यांना भाजपमध्येच पुढचं राजकीय भवितव्य दिसत असावं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या कन्येचं राजकीय भवितव्य ही एक महत्वाची बाब आहे त्यांच्यासाठी. त्यासाठी भाजपमधून काही शब्द कदाचित मिळालेला असू शकतो आणि त्यानंतरच त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असेल. खडसेंसारखा ओबीसी समाजातला, लेवा पाटील समाजातला मोठा नेता जो भाजपच्या राज्यातील विस्तारात महत्वाची भूमिका ज्यांची होती, असा नेता पुन्हा जर भाजपात येणार असेल तर त्याचा सामाजिक किंवा जातीय समीकरणातून सुद्धा भाजपसाठी फायदेशीरच ठरणार आहे हा प्रवेश. त्याच्यामुळे त्या दृष्टीने भाजपने त्यांना काही आश्वासनं दिली असतील आणि त्यातूनच त्यांचा भाजप प्रवेश आता ठरलेला आहे. नक्कीच विठोबा सर, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर मोठी घडामोड सध्या आपण पाहतोय आणि एकनाथ खडसे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का सुद्धा मानला जातोय.